आज आपण त्या ठिकाणी आहोत आणि एकंदरीत जी आषाढी एकादशी येत आहे त्या निमित्ताने 25 जुलै रोजी एकंदरीत कशा पद्धतीने नियोजन झालेलं आहे ते आदरणीय आपल्यासोबत अध्यक्ष साहेब आहेत, या ठिकाणी सभापती साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात की एकंदरीत 25 जुलैची तयारी कशी करण्यात आलेली आहे. रामकृष्ण हरी मंडळ तुमच्या अगोदर स्वागत आहे तुमच्या पेजवरती. तर तुमच्या एकदा थोडक्यात परिचय द्या. माझं नाव बाळासाहेब गाडे, मी 25 आपण आषाढी एकादशी निमित्ताने त्या अनुषंगाने या ठिकाणी काय काय पूर्वतयारी केलेली आहे आज आपण. जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर रजिस्ट्रेशनच्या अंतर्गत ही सगळी यात्रा भरवली जाते. अध्यक्ष आहेत, अध्यक्ष आहेत, नियोजन सगळं मित्र साहेबापासून सर्व नियोजन पूर्ण केलेलं आहे. आरोग्य सुविधा पण नियोजन केलेले आहे. बरोबर. कुठल्याही वारकऱ्यांची या ठिकाणी गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी अतिशय अचूक पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि ते आपल्यासोबत या ठिकाणचे ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. पवार साहेब आहेत, त्यांची एकंदरीत काय तयारी आहे. नमस्कार, मी राजेंद्र पवार, अध्यक्ष संस्था. येत्या 25 तारखेला या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये असेल आषाढी वारी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी बनणार आहे. दरवर्षीप्रमाणे आपण जो अंदाज धरतो त्यापेक्षा भाविकांची संख्या ही नक्कीच वाढती आहे. या वर्षी सुद्धा 10 ते 12 लाख भाविक अंजळी या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे. आणि त्या अनुषंगाने गेल्या मागील 15 दिवसापासून 18-12 तारखेपासून आम्ही या ठिकाणी सर्व नियोजन जे पोलीस प्रशासन असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल ज्याच्या सूचना आम्हाला केल्या त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज सर्व बॅरिकेडिंग आज सर्व पूर्ण झालेलं आहे. पूर्ण पंढरपूर परिसर कामगार चौक ते व्यवस्थित चौक पूर्ण यात्रेचा म्हणून आपण या ठिकाणी घोषित केलेलं आहे. यामध्ये वगैरे या ठिकाणी लावता येणार नाही. येणारा भाविक हा व्यवस्थित चौथा मंदिरापर्यंत या ठिकाणी दर्शनासाठी आपण व्यवस्था केलेली आहे. आणि वन वे ट्रॅफिक असल्यामुळे कुणालाही त्या यात्रेमध्ये दर्शनासाठी तकलीफ होणार नाही याची पुरेपूर आपण या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. या ठिकाणी शासनाच्या वतीने किंवा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी 4-5 बैठका झाल्या. आताच आपल्या जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष या ठिकाणी घेऊन आढावा घेऊन गेलेले आहेत. सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं लक्ष या आषाढी वारीवर आहे. मोठ्या पंढरपूर प्रमाणे हे एक मराठवाड्याचं प्रति पंढरपूर धाकटी पंढरी म्हणून महाराष्ट्राचं लक्ष या पंढरपूर असल्या कारणानं आणि या औद्योगिक शहराचं एक वैभव आपलं जे धाकटी पंढरी म्हणून श्री क्षेत्र पंढरपूर मंदिर क्षेत्राकडे बघितल्या जातं. आणि सर्व भाविकांना ज्यांना पंढरपूरला जाणं होत नाही ते या ठिकाणी येत असतात. आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करणार आहे की सर्वांनी शांततेत या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्या सोयीसाठी आम्ही तत्पर आहोत. 24 तास आपण आम्ही या ठिकाणी संबोधन आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. खूप खूप धन्यवाद. अगदी सुंदर पद्धतीने या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. मित्रांनो, आषाढी वारी एकादशी निमित्ताने सर्व भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा. या काळजी घ्या. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.